मी आज कारल्याची भाजी बनवणार आहे. तर माझ्याकडे हे 1 पाव कारली आहे. त्याच्यानंतर मी कारल्याच्या भाजीमध्ये टाकायला 3 टमाटर घेतलेले आहे, 2 कांदी, त्याच्यानंतर 5-6 मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. त्याचबरोबर सम मात्रेमध्ये लसूण घेतलेला आहे आणि आल्याचा 1 तुकडा. लसूण आणि आलं हे दोन्ही पण सम मात्रेमध्ये आहे. त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे 1 चम्मच. असं करून याचा मी मसाला तयार करणार आहे आणि हे सगळं स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहे. तर तुम्ही पण भाजी करताना हे 5 मिनटं किंवा 7-8 मिनटं हे मिठाच्या पाण्यात सगळ्या वस्तू ठेवावे. कारण आजकाल भाजीचं काय होतं की भाजीचं लॉंग टाईम हिरवंगार राहावं म्हणून केमिकलच्या पाण्यातनं काढतात भाजीचं. भाजीवाले नेहमी, कारण मी 2-3 भाजीवाल्यांना बघितलेलं आहे की कारली, टमाटर कायमस्वरूपात टिकून राहण्यासाठी किंवा 3-4 दिवस ते खराब होऊ नये म्हणून केमिकलच्या पाण्यामध्ये भाजीचं टाकतात. कोथिंबीर पण तसंच केमिकलच्या पाण्यातनं काढतात. म्हणून आपल्याला ती हिरवीगार आणि ताजी असं वाटते की खूप बस आत्ताच शेतातनं सगळं भाजीचं आलेलं. तर काय करावं की भाजीचं हे नेहमी तुमचा स्वयंपाक व्हायच्या सुरुवात करायच्या अगोदर 10 मिनटं अगोदर तुम्ही भाजीचं सगळं मिठाच्या पाण्यामध्ये डुबवून ठेवावं 10 मिनटं. अशी माझी आजची ही टिप्स आहे. तर सगळ्या गाईजनी हे करावं की कधीही भाजीचं कापताना हे 10 मिनटं मिठाच्या पाण्यात पूर्ण भाजी डुबवून ठेवावी. आणि काय होतं की याच्यावर चढलेलं पूर्ण केमिकल रिलीज होतं आणि तुम्ही बघणार की वरती पूर्ण हिरवा थर आलेला असेल, म्हणजे समजायचं की तुमच्या भाजीतनं सगळं केमिकल बाहेर निघत आहे. मग ते पाणी फेकून पूर्णपणे तुम्ही स्वच्छ पाण्यात आणखी त्याला 2 मिनटं भिजत ठेवायचं. नंतर सुक्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि नंतर कापावे. ही माझी आजची टिप्स. जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही पण असंच करून बघावं. हे बघा, मी पूर्ण पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये. पूर्ण भाजीचं सगळं पाण्यामध्ये डुबलेलं आहे. असं डुबायला हवं. आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा मीठ घालावा. असं पूर्ण 1 चमचा मीठ घालावं आणि मीठ घातल्यानंतर याला पूर्णपणे डीप करावं. जसं जसं यातलं मीठ विरघळेल आणि भाजीचं पूर्णपणे केमिकल सोडायला लागेल. बऱ्याचशा सिटीमध्ये होतं की भाजीवाले भरपूर भाजीचं घेऊन येतात आणि त्याला केमिकलमध्ये डुबवून ठेवतात. तर आपली काळजी आपणच घ्यायची असते. प्रत्येकजण कमाई करायसाठीच करतात. त्याच्यामुळे आपण आपली काळजी घ्यायची की आपल्याला फक्त याच्यावर मात कशी देता येणार ते बघा. तर याला पूर्णपणे आता हे सगळं 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं तुम्ही हे यात डुबवून ठेवू शकता. आता तुम्ही म्हणणार की 10 मिनटं कोण वाट बघणार, पण तुम्ही तुमचा जर स्वयंपाक सुरू करायच्या अगोदर तुम्ही डिसाईड केलं की आज आपल्याला कुठली भाजी करायची आहे, त्या हिशोबाने तुम्ही भाजीचं फ्रीजमधनं अगोदर काढून घ्यायचं आणि नंतर अशा पद्धतीने याला 10 मिनटं भिजत ठेवायचं. नंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकाला सुरुवात करायची. पीठ मळेपर्यंत आणि तुमचा कुकर होईपर्यंत हे भाजीचं असंच पाण्यात मुरत राहतं. आणि तुमचं जेव्हा तुम्ही चपात्या करायला सुरू करता तेव्हा त्या वेळेला हे भाजीचं काढून तुम्ही कापू शकता. अशा पद्धतीने तुम्ही हे सगळं करू शकता. मी याच्यात सगळं हे टमाटर वगैरे सगळे बारीक तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहे. कोथिंबीर वगैरे सगळं. आता मी याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे सगळं एकत्र. याला ग्राइंड करून घेणार आहे. मी गॅस सुरू केलेला आहे बघा. भांडं पण ठेवलेलं आहे मी तापायला. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये 3 भांडे तेल टाकणार आहे. हे 3 भांडे तेल घातलेले आहे मी. जेव्हा आपण कारल्याची भाजी करतो त्यात थोडं तेल जास्त घालायचं असतं. गॅसचा पावर. तेल गरम झालं. यात मी कारली टाकणार आहे. कारली अगोदर मी थोडं तळून घेणार आहे. आणि कारली तळून घेतली की याचा कडूपणा कमी होतो. अशा प्रकारे
घेतलेली आहे मी. कांदे तळून घ्यायची कारली तळून घ्यायची आहे. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही कारली कापून घ्या आणि याला हलकं तळून घ्यावं. हलकंसं लाल होईपर्यंत तळून घ्यावं. कारण कारल्यांचा कढीपणा पण कमी होतो आणि भाजी आपण छान चव येते. तर आज मी मसाल्याची कारली करणार आहे. मसाला आणि अशा प्रकारे मी मसाला तयार केलेला आहे. बघा चिकन असं मसाला तयार केलेला आहे. आता कारली तुमची ही 10 मिनिटं अशी तळून घ्या. त्याच्यावर भांडं झाकू नका, फक्त खुल्लच अशी तळायला मीडियम गॅसवर, कारण ते व्यवस्थित सगळीकडून तळलं गेलं पाहिजे. आणि 2-2 मिनिटांनी असं फिरवत राहा, म्हणजे कारली एकाच करून तळलेली जाणार नाही, सगळीकडून ही तळलेली जाईल. बघा कारली पूर्ण प्रकारे छान तळल्या गेली. अशा पद्धतीने कारली तळून घ्यायची. आता आला तुम्ही काढून एका प्लेट्समध्ये ट्रान्सफर करा. अशा पद्धतीने त्यातलं तेल पूर्ण काढून घ्या. मी यातल्या बिया पण काढलेल्या नाही, मी त्यातल्या बियांसोबतच कारली कट केलेली आहे, कारण मला बिया खूप आवडतात. तर अशा प्रकारे पूर्ण काढून घेतलेलं आहे. कारली काढून घेतलेली आहे. त्यानंतर तेल फार कमी उरलेलं आहे आणि एक भांडं उरलेलं. आता मी परत याच्यामध्ये एवढं एक भांडं परत तेल टाकणार आहे, कारण तुम्ही जर तेल जास्त घालाल तरच ही भाजी छान लागते. कमी तेलात कारल्याची भाजी कडू बनत असते, म्हणून तेल थोडं 2 भांडी जास्त टाकायची नेहमीच्या भाजीपेक्षा. आता मी जो वाटलेला मसाला होता बघा, तो पूर्ण या तेलामध्ये, खूप कडकडीत तेल नाही करायचं, नॉर्मल गरम झालं की मसाला सोडायचा अशा प्रकारे. कारण कडकडीत तेल झालं की तेल पूर्ण उडायला लागतं. तर मसाल्यामध्ये पाणी तर नाही टाकलेलं आहे मी, पण टमाटर पाणी सोडत असतं, त्याच्यामुळे कडकडीत जर तेल टाकलं तर पूर्ण तेल उडायला लागतं. पण नॉर्मल तेल गरम झालं की मसाला सोडा आणि हा मसाला छान तेल सोडेपर्यंत मस्त परतून घ्या. आणि मीडियम फ्लेमवर याला मसाल्याला होऊ द्यायचं आहे. मीडियम, खूप लो पण नाही, मीडियम. सगळा मसाला मी घालून घेतला आहे. आता तेल सोडेपर्यंत याला छान होऊ द्यायचं, जोपर्यंत पूर्ण एकजीव होत नाही तोपर्यंत. आता हा मसाला व्हायला सुरुवात झाली बघा, तुम्ही असे बबल्स यायला लागलेले आहे. आणि अशा प्रकारे ही कारली आपली तळून झाली, लालसर अशी छान, खूप सुंदर अशी हिरवीगार, कलर पूर्ण चेंज झालेला आहे याचा आणि यातल्या बिया पूर्ण लाल झालेल्या आहेत. बघा असं हे कारलं तळून घ्यायचं. तुम्ही कुठल्या पण आकारात कारली कट करू शकता. मी लांब आकारात कट केलेली आहे. हे बघा
मसाला पूर्णपणे भाजला गेला, छान एक जीव असा झालेला आहे. याची कन्सिस्टन्सी बघा आणि तेल सोडायला लागेल. आता याच्यामध्ये टाकायचे आपल्याला, मी आधीच हिरव्या मिरच्या घातलेल्या याच्यामध्ये 5-6, तर तुमच्या चवीनुसार किंवा तुम्हाला तिखट कमी जास्त अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. मी 1 चम्मच यात तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर यात पाव चम्मच हळद घातलेली आहे, 1 चमचाभर धनेपूड आणि 1 चमचा गरम मसाला. हा मटन मसाला आहे, तर 1 चमचा मसाला घालायचा आणि त्याला छान असं करून घ्यायचं. तिखट मीठ आणि सिमवर करायचं असं एकदम मसाला भाजायचा. तुमचं तिखट चांगलं होईपर्यंत त्याला भाजायचं. भाजल्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं. ह्याच्यात 1 चमचा मीठ घालायचं. तुमच्या भाजी बघून आणि तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं. असं करून मीठ घातलेलं आहे. छान याला फिरवून घ्यायचं. सुगंध यायला लागलेला आहे. असं करून मसाला झाला की तुमच्या वाटणचं जे असतं, वाटण केलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं थोडाफार मसाला असतो, त्यात थोडासा 1 चमचा पाणी घालून या मसाल्यात घाला आणि याला 2 मिनिटं शिजू द्या. म्हणजे पूर्ण मसाला तुम्ही आता टाकलेला मिरची पूड, धने पावडर आणि गरम मसाला वगैरे तो छान शिजेल. कारण तो शिजल्यानंतरच त्या भाजीला छान चव येते. मसाले शिजवताना गडबड करू नये आणि सिमवरच शिजवा. असं करू. हे फुटायला लागलं मसाला आता. तुम्हाला जेवढा गाढ पाहिजे तेवढा गाढ करा मसाला, किंवा पातळ पाहिजे पातळ करा. पण ह्याच्यात पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर कारली कडू व्हायची. अशा प्रकारे चुट आता मसाला फुटायला लागलेला आहे, म्हणजे याचा अर्धा हा शिजायला लागलेला आहे. कारली तळताना कारलीमध्ये मीठ घालू नये. मीठ घातलं तर हे कारली नरम पडतात आणि गळल्यासारखी होते, म्हणून ही कडक असायला पाहिजे अशी तळा. आता आपला मसाला झालेला आहे, ही कारली याच्यामध्ये टाकून घ्यावी. कारली यात घातली आणि हा मसाल्यामध्ये छान असं मिक्स करायला. आता 10 मिनिटं याला सिमवर असंच होऊ द्या. फक्त कारल्याच्या भाजीवर भांडण झाकू नका. भांडं झाकलं तर काय होतं की वाफेने ते कारल्याला कडूपणा यायला लागतो. म्हणून ही भाजी फक्त उघडीच शिजवायची, त्याच्याने याचा कडूपणा जो असतो तो नाहीसा होतो. आणि ही अशा पद्धतीने केलेली भाजी कधीही कडू लागत नाही. जर तुम्हाला याच्यामध्ये साखर घालायची तुम्ही साखर पण घालू शकता, चिंच पण टाकू शकता, किंवा अर्ध लिंबू पण पिळू शकता.
तुम्हाला जेवढा आंबटपणा आवडेल तेवढा आंबटपणा किंवा हलकासा गोडवटपणा पाहिजे असेल तर साखर टाका. मला यात काहीच आवडत नाही, मला फक्त टोमॅटो आवडतं, तर मी यात टोमॅटो टाकलेले आहे. कारण टमाटर ही मी कापलेली टमाटर ही गावरान होती. गावरान टमाटर खूप आंबट असते, त्याच्यामुळे मी 3 आंबट टमाटर घातलेली आहे याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. मला 10 मिनटं असंच होऊ द्यायचं. बघा अशी छान माझी खमंग ही भाजी झालेली आहे. आता तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाका. आणि कोथिंबीर टाकल्यानंतर याला छान असं मस्त फिरवून द्या. इतका खमंग असा सुवास येतो. तुम्हाला जेवण करताना याच्यासोबत तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूप छान अशी भाजी लागते. ही 2 दिवसही भाजी राहिली तरी खराब होत नाही. तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. बघा किती छान अशी छान मस्त भाजी आहे. तुम्हाला जर याच्यापेक्षा पातळ पाहिजे असली तर तुम्ही पातळ करू शकता. मसाला जास्त सुक्का करू नका मग. आणि जर का तुम्हाला एवढी गाढ पाहिजे असेल तर तुम्ही मसाला सुक्का करू शकता. कारण मसाला भाजताना त्याच्यावर डिपेंड करते की तुम्हाला भाजी किती पातळ पाहिजे. मला या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी आवडते, तर मी अशा पद्धतीने भाजी केलेली आहे. जर तुम्हाला भाजी आवडली असेल तर मला कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि खात राहा, गात राहा, हसत राहा आणि हसवत राहा. बाय.